कोकण. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो अथांग निळाशार समुद्र, सह्याद्रीच्या उंच उंच पर्वत रांगा आणि त्याच्या कडेवरून निर्भयपणे समुद्राला स्पर्श करण्याची इच्छा बाळगून कोसळणारे धबधबे, आंबा, काजू, नारळी, पोपळीच्या बागा. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत कोकणी माणूस पिढ्यानपिढ्या चालत आलेले आपले रूढी, परंपरा, सण मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने साजरा करत असतो. निसर्ग, रूढी, परंपरा आणि सण हे कोकणी माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक. कोकणात सणांची सुरुवात होते ती श्रावण महिन्यापासून. श्रावणात कोकण जगतो तो सणांच्या मंगलमय वातावरणाने. नारळी पौर्णिमा, नागपंचमी, गोकुळाष्टमी म्हणजे पुढे येऊ घातलेल्या बाप्पाच्या आगमनाची जणू रंगीत तालीमच. गणेशोत्सव आणि कोकणी माणूस यांचं पिढ्या चालत आलेलं नातं शब्दात सांगणं म्हणजे इंद्रधनुष्य पेलण्यासारखंच. या नात्याला शब्द नाही आहे, ती फक्त भावना. म्हणून प्रत्येक वर्षी कोकणी माणूस मोठ्या उत्साहाने आणि अपार भक्तिभावाने बाप्पाचा उत्सव साजरा करत असतो. गणेश उत्सवाच्या जल्लोषाने कोकण रमतो. पण बाप्पाच्या विसर्जनासोबतच मन एका वेगळ्याच प्रवासाला निघतं. आनंदानंतर सुरू होतो तो स्मरणांचा, कृतज्ञतेचा काळ. आपल्या पितरांना अर्पण केलेल्या पितृपक्षाचा. पितरांना अर्पण करून मन शुद्ध केल्यावर कोकण सज्ज होतो तो एका नवीन ऊर्जेच्या स्वागताला. ते म्हणजे देवीच्या नवरात्राचं मंगल आगमन. या दिवसात भक्ती, शौर्य, श्रद्धेची एक अद्भुत संगममाळा कोकणात उजळून निघते. नवरात्रीत देवीला अर्पण केलेल्या 9 माळा म्हणजे तिच्या 9 रूपांच्या शक्तीचं दर्शन. आणि धान्य रोपण म्हणजे भूमी मातेचे पूजन, तर नवअंकुर फुटणे म्हणजे जीवनातील नव्या उत्पत्तीचे, समृद्धीचे आणि मंगलतेचे प्रतीक. या परंपरामधून कोकणात भक्ती आणि निसर्ग यांचं नातं अधिक घट्ट होतं. खंडे नवमीला शास्त्र पूजन करून दसऱ्याच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने शिवलग्न सोहळा पार पडला जातो आणि मग सणांचा थरार येतो. तो सोने लुटण्याच्या खेळातून उत्साहाने, आनंदाने, मोठ्या भक्तिभावाने दसरा सण साजरा केला जातो. अशा प्रकारे श्रावणापासून दसऱ्यापर्यंतचा प्रवास म्हणजे फक्त सण नाही, हा प्रवास आहे श्रद्धेचा, भक्तीचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा. अशा प्रकारे श्रावणापासून दसऱ्यापर्यंतचा प्रवास म्हणजे फक्त सण नाही, हा प्रवास आहे श्रद्धेचा, भक्तीचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा. आणि या सर्वातून कोकणातील जीवन, संस्कृती उजळून दिसते. हीच खरी कोकणाची रंगीत परंपरा आणि जीवनातील मंगलतेची खरी शिकवण.